सर्व आयटी गँगचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, जे मुलं 2019 ते 2024 मध्ये जेवढे पण मुलं नापास झाले, या सर्व मुलांची जी एक्झाम आहे, ही एक्झाम कधी होणार आणि त्याचं जे संपूर्ण वेळापत्रक आहे किंवा टाइम टेबल आहे, हे सर्व मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलं होतं. पण आता ते जे वेळापत्रक होतं, या वेळापत्रकामध्ये काय झालंय, पुन्हा एकदा बदल झालेला आहे. तर काय बदल झालेला आहे आणि कोणत्या कोणत्या तारखा चेंज झालेल्या आहे, त्या आपण या व्हिडिओमध्ये काय करू, पहिल्यापासून शेवटपर्यंत समजून घेऊ. मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच मुलांना हे पण नव्हतं समजलं की ड्रॉइंगचा पेपर कधी होणार आणि सीबीटी एक्झाम जी म्हणजे तुमची कम्प्युटर होणारी जी परीक्षा आहे, ही कधी होणार. तर तुम्ही हे काय करा, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. मी सर्व तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. आता सर्वात पहिले काय करायचं आहे तुम्हाला, ही जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे, या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. कोणती वेबसाईट? डीजीटी, डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग. तर याची जी लिंक आहे, ही तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला खाली खाली यायचं आहे. खाली खाली आल्यानंतर बघा, इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे, एक्झाम कॉर्नर. एक मिनिट. इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी, एक्झाम कॉर्नर. आता एक्झाम कॉर्नरवर इथं दोन दोन तीन प्रकारचे आपल्याला हे जे शेड्यूल आहे, म्हणजे जे तुमचं टाइम टेबल आहे, हे 2-3 ठिकाणी दिसत आहे. आपल्याला कोणतं करायचं आहे? सर्वात लेटेस्ट म्हणजे इथं त्यांनी म्हटलंय बघा कंसात, REV 3.0 म्हणजे काय, रिवाइज. रिवाइज म्हणजे काय, नवीन बदल केलेला. तर याच्यावर काय करायचं, आपल्याला टिक करायचं. आता यावर टिक केल्यानंतर जे तुमचं पुढचं पेज आहे, हे पुढचं पेज ओपन होईल. आता हे पेज ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. इथं टिक केल्यानंतर तुमचं जे टाइम टेबल आहे, हे टाइम टेबल डायरेक्ट काय होऊन जाईल, डाउनलोड होऊन जाईल. आता मी ऑलरेडी ते डाउनलोड केलेले आहे, त्यामुळे मी काय पुन्हा डाउनलोड करत नाही. आपण डायरेक्ट काय करू, टाइम टेबल ओपन करू. तर हे आपलं नवीन टाइम टेबल, हे तुम्हाला आता आपल्या स्क्रीनवर दिसत असेल. तर हे जे टाइम टेबल मुद्दाम छोट्या स्क्रीनवर समजवतो, म्हणजे तुम्हाला तारखा वगैरे जे आहे, हे सर्व एकदम व्यवस्थित समजून जातील. आता बघा, टाइम टेबल आलं कधी आहे, 12 मार्चला. याशी आपल्याला काही खास मतलब नाहीये. आपण थोडंसं खाली खाली सरकू. आता यात पण काय करणार आहे, तुम्हाला ज्या ज्या महत्वाच्या तारखा आहे, त्याच फक्त मी तुम्हाला समजावून सांगतो, कारण मग मुलांचं जास्त त्याच्यात काय होतं, कन्फ्युजन होतं. आता 12 फेब्रुवारी पासून 20 मार्च पर्यंत, कुठून 12 फेब्रुवारी, एक मिनिट, 12 फेब्रुवारी पासून 20 मार्च पर्यंत किंवा 28 मार्च पर्यंत, या तारखेपर्यंत आपला इथं काहीच रोल नाही. आपल्याला कधी, आपला रोल कधी आहे, 21 मार्च पासून पुढे, 21 ते 28 मार्च. का बरं? या दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिकल आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग जे आहे, याचं हॉल तिकीट आपल्याला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. कोणत्या कोणत्या तारखेमध्ये? 21 मार्च ते 28 मार्च. आधी ती जी तारीख आहे, ती तारीख याच्यापेक्षा कमी होती, म्हणजे 16 ते 17 मार्च होती. पण आता ती तारीख काय केली त्यांनी, 21 मार्च ते 28 मार्च. तर या 7 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकलचं आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं जे हॉल तिकीट आहे, हे हॉल तिकीट काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर ऍक्च्युअल तुमची जी इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे आणि जे तुमचं प्रॅक्टिकल एक्झाम आहे, ही ऍक्च्युअली कधी होणार आहे, तर ती होणार आहे 24 मार्च ते 28 मार्च, या 4 दिवसांमध्ये होणार आहे. 24 मार्च ते 28 मार्च, या तारखा तुम्ही पक्क्या लक्षात राहू द्या. इंजिनिअरिंग ड्रॉइंग, हे बघा, याच्यात एक गोष्ट लक्षात राहू द्या, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा पेपर त्याच मुलांना द्यायचा आहे, जे इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा विषय काय झालेले, नापास झालेले आहे. आता लेटेस्ट लेटेस्ट म्हणजे काय, 2020-22 नंतर जेव्हा तुमचं कोणतं पॅटर्न आलं, तर तुमचं इयर पॅटर्न आलं. इयर पॅटर्न मध्ये तुम्हाला ड्रॉइंग हा विषय सेपरेट नव्हता. बरोबर? ड्रॉइंग हा विषय डायरेक्ट वेगळा नव्हता. हा विषय कशाला अटॅच होता, तुमचा थेरीला. थेरीमध्ये तुमचं काय काय होतं, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स म्हणजेच मॅथ आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग प्लस थेरी, हे सर्व विषय तुमचे एकत्र होते. त्यामुळे जे मुलं इयर पॅटर्न मध्ये होते, ज्यांनी कम्प्युटरवर हे दिलेली एक्झाम दिलेली सीबीटी 2020-21 नंतरचे, त्या सर्व मुलांना या एक्झाम कडे लक्ष द्यायची गरज नाही. कारण ही एक्झाम फक्त कोणासाठी, की जे मुलं फक्त आणि फक्त इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा विषय नापास झाले किंवा प्रॅक्टिकल एक्झाम नापास झाले, हा विषय फक्त त्याच मुलांसाठी. आता सीबीटी कधी होणार आहे, ते पण आपण समजून घेऊ. थोडंसं खाली जाऊ. तर पुढच्या महिन्यात, म्हणजेच 2 एप्रिल ते 9 एप्रिल, या 7 दिवसांमध्ये तुम्हाला सीबीटीचं जे हॉल तिकीट आहे, हे हॉल तिकीट काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. कोणत्या तारखेला? 2 एप्रिल ते 9 एप्रिल, 7 दिवसांचा ते आपल्याला वेळ देतील. यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, हॉल तिकीट डाउनलोड करावं लागेल. हॉल तिकीट आल्या आल्या पहिल्याच दिवशी डाउनलोड करून घ्यायचं. त्याचं कारण असं, बऱ्याच काही काही मुलांची असेल जी एक्झाम आहे, ही 2 एप्रिलला असेल, आणि तुमचेच एखादे मित्र असतील, त्यांची एक्झाम कोणाची 5 एप्रिलला असेल, कोणाची 6 एप्रिलला असेल, कोणाची 7 एप्रिलला असेल, कदाचित एकाच शहरात असेल, कदाचित दुसऱ्या शहरात असेल, कदाचित एकाच टाइमात असेल, कदाचित दुसऱ्या टाइमात असेल. तर असं बऱ्याच वेळा होत असतं. ज्या वेळा, जागा आणि जे काही त्याचं टाइम टेबल आहे, हे नेहमी चेंज होत असतं. त्यामुळे तुम्ही 2-4 दिवस आधीच टाइम टेबल डाउनलोड करून ठेवा. त्यावर दिलेला वेळ, त्यावर दिलेली जागा, त्यावर दिलेलं ठिकाण, त्यावर दिलेलं कॉलेज, हे तुम्ही तंतोतंत पाळा. अन्यथा तुम्ही परत एकदा काय होऊन जाल, फेल होऊन जाल. तुमच्या जी एक्झाम आहे, एक्झाम पुढे तुमच्या अब्सेंटी येईल. अब्सेंटी म्हणजेच काय, तुम्ही ती एक्झाम काय राहाल, फेल राहाल. आणि परत कधी आता तुम्हाला एक्झाम द्यायला भेटेल हे सांगता येत नाही. ऑलरेडी जे एक्झाम होत आहे, याच्यात सुद्धा सारखा काय होतोय, बदल होतोय.
आता मागेच आपण बघितलं ज्या तारखा होत्या या तारखा त्यांनी काय केल्या आता पुढे पोस्टपोन केल्या. तर तुम्हाला 2 एप्रिल ते 9 एप्रिल यामध्ये तुम्हाला सीबीटीचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. कसं करायचं, कुठून करायचं ते सर्व मी तुम्हाला सांगून देईल. त्यानंतर 7 एप्रिल ते 9 एप्रिल या 2 दिवसांमध्ये तुमची जी सीबीटी एक्झाम आहे 3 दिवसांमध्ये 7, 8 आणि 9 एप्रिल म्हणजे पुढच्या महिन्यात. तर या 3 दिवसांमध्ये तुमची जी सीबीटी एक्झाम आहे ही सीबीटी एक्झाम होणार आहे. या तुमच्या 9 तारखा आहे. तर या तारखा तुम्ही पक्क्या काय करा लक्षात ठेवा. आता थोडंसं आपण खाली बघू, त्यांनी आणखी इथं थोडंसं डिटेल आपल्याला समजायचा प्रयत्न केलाय, मी पण सांगायचा प्रयत्न करतो. बघा आता 24, 25 आणि 26 मार्च या 3 दिवशी काय होणार आहे. 24, 25, 26 मार्च. तर या 3 दिवशी एक मिनिट तर या 3 दिवशी काय होणार आहे, इंजिनिअरिंग ड्रॉइंग फॉर ऍप्लिकेबल ट्रेड्स फॉर ट्रेनिंग ऑफ फर्स्ट इयर ऑफ 2 year ड्युरेशन अँड 1 year ड्युरेशन ट्रेड्स ऍडमिटेड इन 2020. म्हणजे 24 मार्चला काय होणार आहे, सोमवारी सकाळी 10 वाजता कोणाची एक्झाम होणार आहे, इंजिनिअरिंग ड्रॉइंगची एक्झाम होणार आहे. कोणासाठी, की जे मुलं कोणत्या इयरला आहे, फर्स्ट इयरला आहे, किती वर्षाच्या ट्रेडला, 2 वर्षाच्या ट्रेडला किंवा 1 वर्षाच्या ट्रेडला फर्स्ट इयरला आहे. पण त्यांचं ऍडमिशन कधी झालेलं आहे, तर 2020 साली झालेलं आहे. तुम्हाला पहिलेच बोललो मी 2019-20 हे जे मुलं आहे 2019-20 किंवा 21-22 पर्यंत, त्या मुलांचा जो ड्रॉइंगचा जो पेपर आहे हा ड्रॉइंगचा पेपर आधी सेपरेट होत होता, त्याच्यावर तुम्हाला स्वतः ड्रॉइंग काढावं लागत होती. हा पेपर पण सेम तसाच होणार आहे. सीबीटी वाल्यांसाठी हे नाही सांगत आहे. त्यानंतर 24 मार्चलाच दुपारी 2:30 वाजता कोणाचा पेपर होणार आहे, इंजिनिअरिंग ड्रॉइंगचाच. पण कोणासाठी, की जे सेकंड इयरचे मुलं आहे, वरती कोणासाठी बघितलं आपण, फर्स्ट इयर साठी. आता खाली कशा कोणासाठी बघतोय, तर जे सेकंड इयरचे मुलं आहे त्यांची एक्झाम होणार आहे. त्यानंतर थोडंसं खाली सरकू, 25 आणि 26 मार्चला सकाळी 9:30 वाजता म्हणजे मंगळवार आणि बुधवारी सकाळी किती वाजता, तर सकाळी 9:30 वाजता कोणाकोणाचा पेपर होणार आहे, ट्रेड प्रॅक्टिकल. हे व्यवस्थित लक्षात राहू द्या, ट्रेड प्रॅक्टिकल कधी होणार आहे तुमचे, तर 25 आणि 26 मार्चला. 25 आणि 26 मार्चला. आणि जे तुमचा ड्रॉइंगचा पेपर होणार आहे हा किती तारखेला होणार आहे, तर तो होणार आहे 24 मार्चला. तर ट्रेड प्रॅक्टिकल कोणाकोणाचं होणार आहे, ट्रेड प्रॅक्टिकल फॉर ऑल ट्रेड्स, सर्व ट्रेडला, फर्स्ट इयरचा असो, सेकंड इयरचा असो, 1 year ट्रेड असो, 2 year ट्रेड असो. पण ज्यांचं ऍडमिशन कधी झालेलं आहे, तर 2020 पासून 2023 पर्यंत या दिवसांमध्ये ज्यांचं ऍडमिशन झालंय त्याच मुलांना फक्त या दिवशी काय करायचंय, हजर राहायचंय. त्यानंतर 27 आणि 28 मार्चला गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता काय करायचंय, ट्रेड प्रॅक्टिकल होणार आहे. कोणाकोणाचं, तर सेकंड इयरच्या मुलांचा. ठीक आहे, वरती आपण कोणाचं बघितलं, फर्स्ट इयरचा. आता कोणाचं होणार आहे, तर सेकंड इयरच्या मुलांचं. पण कोणाचं, ज्यांचं ऍडमिशन कधी झालेलं आहे 2019 ते 2022 या मुलांमधील जे सेकंड इयरचे मुलं आहे यांची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. आणि सीबीटी बद्दल काही जास्त बोलायची गरज नाही. ज्या मुलांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्यांनी ह्या कोणत्याही गोष्टीचा विचार करायची गरज नाही. कारण 2023 नंतर एक पण मुलगा प्रॅक्टिकल मध्ये फेल नाही. सर्व मुलं प्रॅक्टिकल मध्ये पास आहेत. मुलं फक्त आणि फक्त कशामध्ये फेल आहे, तर सीबीटी एक्झाम मध्ये फेल आहे. तर मला असं वाटतं याच्यात तुमचं कन्फ्युजन नको. तुमची सीबीटी एक्झाम कधी होणार आहे, 7 एप्रिल ते 9 एप्रिल या दरम्यान, 7, 8, 9 या 3 दिवशी तुमची सीबीटी एक्झाम होणार आहे. सीबीटी म्हणजेच कम्प्युटर बेस्ड, म्हणजे जे तुमचे ऑनलाईन पेपर होत असतो. ठीक आहे. फक्त ड्रॉइंग आणि प्रॅक्टिकल वाल्या मुलांनी थोडंसं बारीक लक्ष द्या, जेणेकरून तुमचा हा जो दिवस आहे हा दिवस टाळायला नको. हा जर दिवस टाळायला गेला, मी तुम्हाला आधी सांगितलं, परत कधी एक्झाम होईल हे सांगता येत नाही. तर हे जे टाइम टेबल मध्ये बदल झालाय हा बदल तुम्ही लक्षात घ्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण हा जो बदल आहे हा बदल पोहोचवा, जेणेकरून बाकी मुलांना पण सर्व गोष्टी काय राहतील, क्लिअर राहतील. आणि परीक्षेचा तुम्ही थोडा काय असेल ना अभ्यास करत राहा. ठीक आहे. आपल्या चॅनलवर पण मी भरपूर मॅथ ड्रॉइंगचे व्हिडिओ टाकून ठेवलेले, ईएसचे पण टाकलेले, ते पण तुम्हाला बघायचे असेल तर ते पण जाऊन तुम्ही बघू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.